इकडे संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि हे आमचे नवरीबाईचे आईवडील आहेत बरं का. त्यानंतर फोटोशूट वगैरे झालं आणि आज संगीतचा सुद्धा प्रोग्राम होता. मुलींनी डान्स वगैरे बसवले होते, पण आपण या ठिकाणी डान्समध्ये गाणं दाखवू शकत नाही कारण युट्यूबला कॉपीराईट येतं. म्हणून ह्या म्युझिक सोबत तुम्ही एन्जॉय करा डान्स. पहिल्यांदा घरी आलेले आहे, त्यांचा आदर सत्कार तर करायलाच हवा. तर विहिणीला काय काय लागतं बघा. विहिणीला घालून म्हणते नाऊ. नाऊ म्हणजे विहीणबाईंची वेगळी चांगलं असते बरं. विहिणीला घालीन म्हणते आंघोळ आणि केस करीन म्हणते मऊ मऊ. आमच्या विहीणबाईंना त्यांना शॅम्पू लागतो बरं का. शॅम्पू लावून केस धुतात आणि विशिष्ट अशा साबणाने आंघोळ करतात बरं का. विहिणीला घालीन म्हणते नाऊ आणि केस करीन म्हणते मऊ मऊ. माता सुनंदा विहिणीला काय म्हणते? भांग पाडा ना विहीणबाई, अहो भांग पाडा ना विहीणबाई, इथे खायला जायचं काम नाही. पाऊल टाका ना विहीणबाई, इथे खायला जायचं काम नाही. विहिणीस घालीन म्हणते बांगड्या, पण आमच्या विहीणबाई बांगड्या कुठे घालतात? घड्याळ असते, हातात ब्रेसलेट असतं. अहो विहिणीस म्हणते घालू बांगड्या, पण बांगड्या वाल्याच्या कुठल्या तंगड्या. अरे कसं करायचं मग? ब्रेसलेट घाला ना विहीणबाई, घड्याळ घाला ना विहीणबाई, इथे खायला जायचं काम नाही. पाऊल टाका ना विहीणबाई, इथे खायला जायचं काम नाही. म्हणून गाऊन घाला ना विहीणबाई, ड्रेस घाला ना विहीणबाई, इथे खायला जायचं काम नाही. पाऊल टाका ना विहीणबाई, अहो इथे खायला जायचं काम नाही. या ठिकाणी ताईंनी खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी स्वरचित असं गीतही गायलं होतं आपल्या बहीणबाईवर आणि खूप छान वाटलं ते आम्हाला. इकडे आता परत मुलींचा डान्स सुरू होता, पण आपण इकडे आता गाणं टाकू शकत नाही कारण कॉपीराईट येतं त्या कारणाने. तर म्हटलं चला असंच तुम्ही डान्स एन्जॉय करा आणि आमच्या ब्राईडने सुद्धा डान्स केला होता बरं का. खूप सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला होता मेहंदीचा आणि डान्स तर खूपच छान झालेले होते. आता इकडे आम्ही काही एकदम प्रोफेशनल डान्सर वगैरे नाहीत बरं का आमच्या मुली, पण कसं आहे ना की एक कार्यक्रमाला रंगत आणण्यासाठी आणि छान अशी हौस पुरवून घेण्यासाठी त्यांना तेवढे डान्स येतात, तर त्यांनी आपल्या पद्धतीने ते सादर केलेले आहेत स्टेजवर आणि खूप छान असा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. तर चला तुम्ही पण एन्जॉय करा. आणि आता सगळे डान्स वगैरे झाले की त्यानंतर जेवण करणार होतो आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि म्युझिक सोबतच हे डान्स तुम्ही एन्जॉय करा.
आमच्या नवरीबाईची आई अगदी मल्टी टॅलेंटेड आहेत बरं का, म्हणजेच माझी मोठी ताई. तर तिने मस्त असं गाणं गायलं होतं. एखाद्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी पूर्ण गाणं टाकेन. त्यानंतर रात्री ना ब्राईड टू बीचा कार्यक्रम झाला मुलींचा आणि मस्त केक वगैरे कटिंग केलं. त्यानंतर मग जेवणं केली आम्ही आणि त्यानंतर मग आलो घरी. घरी आल्यानंतर रात्री तर खूप उशीर झाला होता म्हणून झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा ब्लॉग आहे. तर आमची नातबाई उठून बसली आणि सकाळी सकाळी तिला तुळस खायची होती, म्हणजे तुळशीची पानं. तिला खूप सवय तुळशीची पानं खायची आणि ती आईकडे सारखी तुळशीची पानं मागत होती. मग काय त्यानंतर म्हटलं चला आता पटापट आंघोळ्या करूया आणि निघूया तिकडे बाजारात, कारण आम्हाला थोड्याशा 2-4 गोष्टी घेण्यासाठी बाहेर जायचं होतं. पण त्याआधी की तिला तिचं म्हणणं होतं की मला बाहेर फिरायला न्या सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी. मग काय येताना मस्त अशी फुलं पण आम्ही तोडून आणली. रस्त्याने जी काही फुलं दिसली ना ती आम्ही तोडून आणली. त्यानंतर म्हटलं चला पटापट आवरावर चाललेली होती इकडे. आणि मुलांचं काय, मग मुलांचं सावकाशच चाललेलं असतं. तर इकडे आता आम्ही पटकन आवरून घेतलं, आंघोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग जायचं होतं बाहेर. तर गिफ्ट वगैरे घेण्यासाठीच जायचं होतं आम्हाला, म्हणून मग निघालो. बाजारातच बराच उशीर झाला होता, त्यामुळे मग पटापट घरी आलो. आल्यानंतर पटकन अशा तयाऱ्या केल्या आणि मुलींनी घागरे वगैरे वेअर केले होते. त्यानंतर आम्ही साड्याच नेसणार होतो. पटकन तयारी केली आणि आलो इकडे लॉन्समध्ये, ज्या ठिकाणी हळद लागणार होती नवरीबाईला. आणि घरचंच लग्न असल्यामुळे जरा लवकरच आलो. मुलींचं इकडे फोटोशूट वगैरे चाललेलं होतं. तर चला आता हळदीचा प्रोग्राम कसा पार पडला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि इथपर्यंत चॅनलवर आले तर सबस्क्राईब करून नक्की जा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.